नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, MPSC कंबाईनकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली आहे? भारतीय जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहुल नर्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, जमखंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले? जमखंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 आप्पासाहेब पटवर्धन यांनी संस्थानातील उठावाचे नेतृत्व केले हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी CBIची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? खालीलपैकी CBIची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1963 मध्ये CBIची स्थापना करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती? जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 देशातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती? देशातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 नागालँड ही पेपरलेस विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 खनिज परत कोरडा वरील शब्दगट हा कोणत्या भाषेतील आहे? खनिज परत कोरडा वरील शब्द गट हा कोणत्या भाषेतील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज भाषेतील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 शकुन मान गुण रोगी या शब्दाचे विरुद्धार्थी अर्थ बनवताना कोणत्या भाषेतील उपसर्ग लागतो? शकुन मान गुण रोगी या शब्दाचे विरुद्धार्थी अर्थ बनवताना कोणत्या भाषेतील उपसर्ग लागतात? तर ऑप्शन क्रमांक 2 संस्कृत भाषेतील उपसर्ग लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 राम नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या। राम नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या। तर ऑप्शन क्रमांक 3 अर्थ नसणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 तिने भिकाऱ्याला पैसे दिले या वाक्यातील क्रियापद ओळखा। तिने भिकाऱ्याला पैसे दिले या वाक्यातील क्रियापद ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 2 दिले हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 1 19वे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार 2022 खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार 2022 खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाल कोण लढले? पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाल कोण लढले? तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 माळ चिखल कचरा हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे? माळ चिखल कचरा हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 देशी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 जमीन जंगल कमर दोस्त हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे? जमीन जंगल कमर दोस्त हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फारसी प्रकारातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 ईडीचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? ईडीचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली येथे ईडीचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 पंकज या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? पंकज या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 चिखलात जन्मलेला हे आपले कसे होईल। प्रश्न क्रमांक 19 डॅश जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगाच्या रांगांना
तोरणा माळाचे पठार असे म्हणतात. डॅश डॅश या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांच्या रांगांना तोरणा माळाचे पठार असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी मांजर सुंभा घाट कुठून कुठे जातो? खालीलपैकी मांजर सुंभा घाट कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 बीड अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही? मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 इराणमध्ये मान्सून पाऊस पडत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? खालीलपैकी नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाग नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1992 साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात? कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा या नदीला आसामचे दुःखाश्रू असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला? पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला? तर ऑप्शन क्रमांक 4 आर्यभट यांनी मांडला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील 25वे उच्च न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? भारतातील 25वे उच्च न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली? खालीलपैकी भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1925 मध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डावपेच हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेपासून तयार झाला आहे? डावपेच हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून तयार झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फारसी भाषेतून डावपेच हा शब्द तयार झालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी पूर्ण अभ्यस्त शब्द ओळखा. खालीलपैकी पूर्ण अभ्यस्त शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 घर घर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यघटनेचा आत्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतीय राज्यघटनेतील 8वी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? खालीलपैकी भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. सिंधुदुर्ग पोलीस भरती 2016 व मुंबई पोलीस भरती 2018 मध्ये पडलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारतीय राज्यघटना मंजूर करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 9 डिसेंबर 1946 मध्ये भारत घटना समितीचे पहिले अधिवेशन झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भले सन्मार्ग सोडून न जाती यातील भले या योग्य पर्याय सांगा. भले सन्मार्ग सोडून न जाती यातील भले
यासाठी योग्य पर्याय सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 विशेषण साधित नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्यास काय म्हणतात? दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त व्यंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात? अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड हा अग्निशामक साधनांमध्ये वापरला जाणारा वायू होय. प्रश्न क्रमांक 41 विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे? विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शांती पठार डॅशच्या देशात आहे? शांती पठार डॅशच्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 म्यानमार या देशात शांती पठार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जहाजाची तळ भाग तयार करणारा देश खालीलपैकी कोणता? जहाजाची तळ भाग तयार करणारा देश खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 माणूस आणि झाड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? माणूस आणि झाड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 निळू दामले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? तर कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतीय जंगल सर्वेक्षण कार्यालय कुठे आहे? भारतीय जंगल सर्वेक्षण कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 देहरादून येथे भारतीय जंगल सर्वेक्षण कार्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे राज्य भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य होय. प्रश्न क्रमांक 48 माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 2005 मध्ये माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 अजिंठा वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अजिंठा वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागपूर. लोहमार्ग पोलीस 2018 मध्ये पडलेला प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? नागपूर. लोहमार्ग पोलीस 2018 मधील प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे? आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 उदय लळित हे भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळणार आहेत? उदय लळित हे भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 49वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 उदय लळित हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे मूळचे रहिवासी आहेत? उदय लळित हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे मूळचे रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर टेसी थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 सुशीला देवी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहे? सुशीला देवी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सुशीला देवी यांना कॉमनवेल्थ गेम्स मध्ये कोणते पदक मिळाले? सुशीला देवी यांना कॉमनवेल्थ गेम्स मध्ये कोणते पदक मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 2 रौप्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सुशीला देवी यांनी कोणत्या खेळात रौप्य पदक मिळवले? सुशीला देवी यांनी कोणत्या खेळात रौप्य पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 4 जुडो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 हरजिंदर कौरने कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणते पदक मिळवले? हरजिंदर कौरने कॉमनवेल्थ गेममध्ये कोणते पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9
खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 विधान परिषदेची सदस्य संख्या किती असू शकते? विधान परिषदेची सदस्य संख्या किती असू शकते? तर ऑप्शन क्रमांक 3 60 ते 500 पर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह आहे? घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तुकाराम रामदास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतातील अग्निफोर क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते? भारतातील अग्निफोर क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 टेसी थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतीय बॅडमिंटन संघाने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कोणते पदक पटकावले? भारतीय बॅडमिंटन संघाने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 2 रौप्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 श्रीलंकेचे 15वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? श्रीलंकेचे 15वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दिनेश गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार कोण आहेत? भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पिंगली व्यंकय्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता? भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतात आजच्या तारखेस किती रामसर स्थळे आहेत? भारताच्या आजच्या तारखेस किती रामसर स्थळ आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 64 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रकुल स्पर्धेत सौरभ घोषालने कोणते पदक जिंकले? राष्ट्रकुल स्पर्धेत सौरभ घोषालने कोणते पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सर्वोच्च न्यायालयात किती सरन्यायाधीश असतात? सर्वोच्च न्यायालयात किती सरन्यायाधीश असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 2023 मध्ये पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक कुठे पार पडणार आहे? 2023 मध्ये पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक कुठे पार पडणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत कोणते पदक मिळवले? वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत कोणते पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मीराबाई चानू यांनी कॉमनवेल्थ गेम्स मध्ये कोणते पदक मिळवले? मीराबाई चानू यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणते पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले? कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 2 संकेत सरगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 संकेत सरगर कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? संकेत सरगर कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 संकेत सरगर हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे? संकेत सरगर हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी पटकावले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4 मीराबाई चानू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंग पुनियाने कोणते पदक पटकावले? राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंग पुनियाने कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारताची कुस्तीपटू साक्षी मलिकने राष्ट्रकुल स्पर्धेत कोणते पदक पटकावले? भारताची
कुस्तीपटू साक्षी मलिकने राष्ट्रकुल स्पर्धेत कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे कधी करण्यात आले? राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे कधी करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 6 ऑगस्ट 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कुस्तीपटू मोहित ग्रेवालने कोणते पदक जिंकले? कुस्तीपटू मोहित ग्रेवालने कोणते पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानाने कोणते पदक पटकावले? भारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानाने कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4 कांस्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भीमाशंकर पुणे, ऑप्शन क्रमांक 2 परळी वैजनाथ बीड, औंढा नागनाथ हिंगोली आणि ऑप्शन क्रमांक 4 घृणेश्वर यवतमाळ. तर ऑप्शन क्रमांक 4 घृणेश्वर यवतमाळ हे आपले अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गोल घुमट विजापूर, ऑप्शन क्रमांक 2 मीनाक्षी मंदिर मदुराई, ऑप्शन क्रमांक 3 चारमिनार दिल्ली, ऑप्शन क्रमांक 4 जयस्तंभ चित्तोडगड. तर ऑप्शन क्रमांक चारमिनार दिल्ली ही आपली चुकीचे जोडी होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले? महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 1 रौप्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 अविनाश साबळे हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे? अविनाश साबळे हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 जगदीप धनखड हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहेत? जगदीप धनखड हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 14वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतातील महिला विनेश फोगट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले? भारतातील महिला कुस्तीपटू विनेश फोगटने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4 53 किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राष्ट्रकुल स्पर्धा 2022 कोणत्या देशात पार पडली? राष्ट्रकुल स्पर्धा 2022 कोणत्या देशात पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 राष्ट्रकुल स्पर्धा ही दर किती वर्षांनी आयोजित केली जाते? राष्ट्रकुल स्पर्धा ही दर किती वर्षांनी आयोजित केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमृत महोत्सव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय महिला बॉक्सर निखत जरीरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कोणते पदक पटकावले आहे? भारतीय महिला बॉक्सर निखत जरीरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कोणते पदक पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पी.व्ही. सिंधू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पी.व्ही. सिंधू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जागतिक आदिवासी दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक आदिवासी दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 9 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने किती पदके जिंकले आहेत? राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने किती पदके जिंकले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 61 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकले आहे? राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 22 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅश यांच्या सरकारांनी सुरू केली.
1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅश यांच्या सरकारने सुरू केली, तर ऑप्शन क्रमांक 3 PV नरसिंहराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पर्यटन विकासाबाबत महाराष्ट्र शासनाची कोणती संस्था महत्त्वपूर्ण कार्य करते? पर्यटन विकासाबाबत महाराष्ट्र प्रशासनाची कोणती संस्था महत्त्वपूर्ण कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आधुनिक काळातील महान कलिपुरुष असे कोणाच्या बाबतीत म्हटले जाते? आधुनिक काळातील महान कलिपुरुष असे कोणाच्या बाबतीत म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 वीर शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, जागतिक शांतता निर्देशांक 2021 नुसार खालीलपैकी जगातील सर्वात शांत प्रदेश कोणता आहे? जागतिक शांतता निर्देशांक 2021 नुसार खालीलपैकी जगातील सर्वात शांत प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 युरोप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, ड्रोन धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ड्रोन धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महिला विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकले आहे? महिला विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकरणात मोडत नाही? खालीलपैकी कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकरणात मोडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कोठे आढळला? मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कोठे आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रवण बेळगोळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मराठी भाषेत मुख्य काळ किती आहेत? मराठी भाषेत मुख्य काळ किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालील वाक्यातील सर्वनामे ओळखा. तुका आपण शिकारीला आपण शिकारीला तर ऑप्शन क्रमांक 3 आपण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 देवाज्ञा होणे म्हणजे काय? देवाज्ञा होणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 मृत्यू पावणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण डॅश असे म्हणतो. एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण डॅश डॅश असे म्हणतो. तर ऑप्शन क्रमांक 4 वाक्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 वाक्य प्रकार ओळखा. वाक्य प्रकार ओळखा. मी रोज सकाळी उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. मी रोज सकाळी उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. तर ऑप्शन क्रमांक 3 भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 चूक लक्षात आणून देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पर्यायी मन ओळखा. पर्यायी मन ओळखा. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. तर ऑप्शन क्रमांक 2 नाव मोठे लक्षण खोटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 नाटकाच्या आरंभीचे स्तवनगीत डॅश डॅश कोणते? नाटकाच्या आरंभीचे स्तवनगीत डॅश डॅश कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मन पूर्ण करा. मन पूर्ण करा. वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. तर ऑप्शन क्रमांक 2 गाजराची पुंगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 नीलू नावाचा काळा कुत्रा होता. विशेषण ओळखा. नीलू नावाचा काळा कुत्रा होता. विशेषण ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 काळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आईने दिलेला लाडू
खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आपल्या बोलण्यात येणारे वाक्य हे डॅश डॅश असते. आपल्या बोलण्यात येणारे वाक्य हे डॅश डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 4 विधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करते. गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करते. तर ऑप्शन क्रमांक 4 धातू साधित नामाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 UPS मदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 गोड्या पाण्यातील डॉल्फिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शिंझो आबे हे कोणत्या देशाचे पूर्व पंतप्रधान होते. शिंझो आबे हे कोणत्या देशाचे पूर्व पंतप्रधान होते. तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 बोरिस जॉन्सन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते. बोरिस जॉन्सन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते. तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणत्या खेळाडूंची राज्यसभेवर नेमणूक झाली आहे. खालीलपैकी कोणत्या खेळाडूंची राज्यसभेवर नेमणूक झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 PT उषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशोदा कुठे आहे. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशोदा कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रात महसूल दिन केव्हा साजरा केला जातो. महाराष्ट्रात महसूल दिन केव्हा साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 1 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी म्हणजेच MIA मुख्यालय कुठे आहे. महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी म्हणजेच MIA चे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता विभाग CID मुख्यालय कुठे आहे. महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता विभाग CID मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CID मुख्यालय कुठे आहे. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CID मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 वातावरणात सर्वाधिक प्रमाण हे कोणत्या वायूचे आहे. वातावरणात सर्वाधिक प्रमाण हे कोणत्या वायूचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नायट्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जपान या देशाच्या पार्लमेंटला काय म्हणतात. जपान या देशाच्या पार्लमेंटला काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 डाएट हे आपले करेक्ट आन्सर होईल. 37 जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो. जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या साली करण्यात आली. स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या साली करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 4 1951 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 स्वतंत्र भारतानंतरची आता होणारी कितवी जनगणना आहे. स्वतंत्र भारतानंतरची आता होणारी ही कितवी जनगणना आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 8वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतीय जनगणना ही प्रति किती वर्षाला केली जाते. भारतीय जनगणना ही प्रति किती वर्षाला केली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 1872 साली भारताची पहिली जनगणना कोणाच्या कालकीर्तीत
पार पडले? 1872 साली भारताची पहिली जनगणना कोणाच्या कालकीर्तीत पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड मेयो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? तर ऑप्शन 1 3214 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते? सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनसी खंड होता, त्याचे नाव काय होते? आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनसी खंड होता, त्याचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅजिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र राज्य डॅशडेशा जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यात डॅशडेशा जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल.